महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। मूळ बिबट्या हा दगडात राहणारा प्राणी आहे. त्यांना तिथं काय खायला मिळणं आलंय म्हणून तो दलदलीत खाली आला. दलदलीतला तो प्राणी नाही. तुम्ही जर कुठलीच जर एखादा जर प्राणी जर समजा जंगलात नाही खायला मिळाला तर तो ऑटोमॅटिक जिकडे खायला मिळतो तिकडे तो बिबट्यात जात राहणार ना. तीच आता तशीच कंडिशन झालेलं आहे. आताची सगळं लोक वस्तीकडे राहिलेलं मूळ काय कारण असेल तर जे काय राहिलेलं जे काय खोरटं जंगल आहे त्या खोरट्या जंगलाच्या आसपास गवत कापणी चालू आहे आणि ती गवत कापणी चालू आहे. तिकडं बघील तिकडं आता माणूस आहे, बघील तिकडं माणूस आहे, मग ती बिबट्या जाणार कुठं? असा बिबट्या समजा एखाद्या झाडाखाली झोपलाय, विश्रांती घ्यायला लागलाय, कारण त्याने रात्रभर त्याने व्याप केला असते खायलासाठी म्हणून. आणि सकाळ सकाळी आपण ज्यावेळेस जातोय त्यावेळेला आपण स्वतः शेतात जात असताना काहीतरी गाणी म्हणत जावा. मोबाईल असेल तर मोबाईलची गाणी लावा. अगदीच काय नसेल तर हातात काठी घेऊन आपटत जावा की जेणेकरून समोरच्या त्या बिबट्याला समजतं की जागा चेंज करतोय, जागा तिथून निघून जातोय. म्हणजे ऍक्च्युली लहानात लहान कीटकापासून मोठ्यातल्या मोठ्या हत्तीपर्यंत सगळ्या सजीवांना सेन्सर आहेत आणि ते कायमचे ओपन आहेत. जर त्या कीटकाने त्या प्राण्याने जर आपल्या चेहऱ्याकडे बघितलं, चेहरा बघून ते लगेच सांगतात की मला तारणार आहे की मारणार आहे आणि तिच्या पुढची चाल असते ती. पण आपण त्या प्रत्येक प्राण्याचा तास बाऊ करायला लागलो आणि गैरसमजुती कुठे आपण मारायला लागलो. म्हणून मी गव्हर्नमेंटला सुद्धा चॅलेंज करतोय की परत बिबट्या आला की फक्त मला सांगा, नाही दोघं माणसं माझ्याबरोबर द्या की तुम्हाला मी कसा धरायचा सांगतो. महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिनमा। नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं स्वागत आहे. गेले काही दिवस महाराष्ट्रात सगळीकडे बिबट्यांची चर्चा आहे. कोल्हापूर असेल, नाशिक असेल, सांगली असेल, वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या शहरांच्या मध्ये मानवी वस्त्यांच्या मध्ये बिबटे घुसायला लागलेले आहेत आणि बिबट्या आणि माणसांचा संघर्ष बघायला मिळायला लागलेला आहे. खरं तर वन्य प्राणी आणि माणसांचा संघर्ष वर्षानुवर्षांचा आहे. पण अलीकडच्या काळात जंगल नष्ट व्हायला लागलेले आहे. जंगलांच्यावर अतिक्रमण होऊन तिथं मानवी वस्त्या व्हायला लागल्या आहेत. स्वाभाविकपणे वन्य प्राण्यांच्या वस्त्यांच्यावर हे अतिक्रमण व्हायला लागले आणि त्यामुळे हे वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसत आहेत. म्हणजे वन्य प्राणी मानवी वस्तीत घुसत आहेत असं म्हणण्यापेक्षा ते आपल्याच जागेवर आहेत. माणसांनी त्यांच्या वस्त्यांच्यावर अतिक्रमण केलेलं आहे. त्यामुळं त्यांचं क्षेत्र संकुचित व्हायला लागले, आकुंचन पावायला लागले आणि स्वाभाविकपणे ते सर्वत्र फिरताना दिसत आहेत आणि मानवी वस्त्यांच्या मध्ये त्यांचा वावर वाढताना दिसतोय आणि त्यातून अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागले आहेत. म्हणजे सरकारच्या पातळीवर सुद्धा मग अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बिबट्यांच्या संदर्भात हे बिबट्यांचं एकूण हा जो वावर आहे हा बिबट्यांचा वावर म्हणजे राज्य आपत्ती आहे ही घोषित करण्याच्या संदर्भातलं एक विधान त्यांनी केलेलं आहे किंवा तशी घोषणा केलेली आहे. तर एकूण हे बिबट्यांचं प्रकरण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. कोल्हापूरचे पर्यावरण प्रेमी खरं तर दिनकर चौगले यांना महाराष्ट्र ओळखतो, कोल्हापूर जिल्हा ओळखतो, पश्चिम महाराष्ट्र ओळखतो. मुळात सर्पमित्र अशी त्यांची ओळख आहे. पण गेली काही वर्षे, अनेक वर्षे ते बिबट्या मित्र म्हणून ओळखले जातात. म्हणजे सर्पमित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण बिबट्या मित्र ही एक वेगळी संकल्पना आहे. म्हणजे बिबट्यांच्यावर प्रेम करणारा हा मनुष्य आहे. म्हणजे ज्या बिबट्यांची सगळ्यांना दहशत वाटते त्या बिबट्यांच्यावर प्रेम करणारे दिनकर चौगले आले आहेत. त्यांनी अनेक बिबट्यांचा पाठलाग केलेला आहे. बिबट्यांची जीवनशैली कसं असतं त्याचा अभ्यास केलेला आहे आणि त्या एकूण प्रश्नांच्या संदर्भात बिबट्याचं सगळं वागणं आणि त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी त्यांनी खूप बारकाईनं अनुभवलेल्या आहेत, त्याचं निरीक्षण केलेलं आहे. तर तेच आपण आज त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. म्हणजे बिबट्यांचा हा प्रश्न सगळीकडे चर्चेत असताना, बिबट्यांची दहशत असताना त्यांना एकूण बिबट्या या प्राण्याविषयी त्यांची मतं काय आहेत, कारण त्यांनी खूप जवळून त्याला बिबट्यांना बघितलंय. त्यामुळे नमस्कार दिनकरराव. नमस्कार. महाराष्ट्र दिनमामध्ये स्वागत आहे तुमचं.
आपण आता बघतोय गेली काही आठवडे महाराष्ट्रात सगळीकडे बिबटे घुसायला लागलेत. म्हणजे शहरात अगदी नागरी वस्तीत अगदी व्यापारपेठांच्या मध्ये बिबट्यांचं आगमन व्हायला लागले. ह्याचं काय तुम्हाला काय कारण दिसतं? मला जिथं खायला मिळतंय किंवा मला जिथं जगायला अन्न मिळतंय त्या ठिकाणी मी जाऊ शकतोय ना. हे सगळ्या प्राण्यांचं गणित ठरलेलं आहे. तसं वन्य प्राणी जे आहेत, वन्य प्राण्याला जे पोषक वनस्पती आपल्या भारतीय ज्या वनस्पती होत्या त्या वनस्पती नष्ट करून वन खात्यानं काय केलंय, ग्लेडेशिडिया, कॅशिया, ॲकिशिया, निलगिरी, अष्टमी बाबळ या वनस्पती लावल्यात. आणि या वनस्पतीच्या खाली जाऊन मी ज्यावेळा अभ्यास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्या वनस्पतीच्या खाली एखादी मुंगी सुद्धा राहत नाही. म्हणजे त्याच्या माकडं, वानरं किंवा कोली तिथं त्यांना ते काय खायलाच मिळत नाही. आणि समजा हे तृणभक्षी जे प्राणी आहेत, शाकाहारी जे प्राणी आहेत, त्यांना जर जंगलात काय नाही खायला मिळालं तर ते ऑटोमॅटिक आपल्या शेतात यायला लागलेत. आणि शेतातल्या आपल्या लोकांनी काय केलं की बांधाला एखादं जे झाड आहे, आंब्याचं असू दे, जांभळीचं असू दे आणि कशीच असू दे, त्याची वसप होती आणि माझं पिकाचं प्रमाण कमी यायला लागले. शेतकऱ्यांनी सुद्धा बांधावरची सगळी झाडं काढून टाकलीत. आता तो फक्त उसातच थांबू शकत नाही किंवा ती माकडं वानरं उसात थांबू शकत नाहीत. पूर्वी आम्ही लहान असताना कधीतरी वानराचा एखादा कळप यायचा आणि त्या कळपचा पाठलाग करायला आम्ही ते मजेत जायचं त्या वानरांच्या पाठीमागे. आज रोजच आमच्या गावात माकडं आणि वानरं आहेत. ती जाणार कुठं? कारण शिवारात राहायला कुठं पिकात खायला मिळेल, पण संध्याकाळी झोपायला काहीतरी जागा पाहिजे ना. ती झोपायला जागा आहे. काही काही लोकांचे जे आता परसात जी झाडं आहेत त्या झाडावर ती माकडं आणि वानरं राहतात. मग आता ह्या बिबट्याला तुम्ही जर कुठलीच जर एखादा जर प्राणी जर समजा जंगलात नाही खायला मिळाला तर तो ऑटोमॅटिक जिकडे खायला मिळतो तिकडे तो बिबट्या जात राहणार ना. तेच आता तशीच कंडिशन झालेलं आहे. लोकांनी आपण एकच उठवलं की बिबट्याचं प्रमाण वाढलंय, बिबट्यांचं प्रमाण आहे तेच आहे, फक्त बिबट्या स्थलांतरित झालाय. आता बिबट्याबद्दल सगळ्यांचा डोक्यात एक गैरसमज आहे की बिबट्या हा निशाचर आहे. बिबट्या हा निशाचर नाही, बिबट्या हा दिनचर्या आहे. म्हणूनच त्याच्या अंगावरती स्पॉट आहेत. त्या स्पॉट निसर्गाने एवढ्यासाठीच दिलेला आहे की तो वाळलेल्या पाल्यात जरी बसला तरी जवळ एखादा जरी प्राणी आला, त्याचं सावध जर जवळ आला तर त्याला ते ओळखू नये म्हणून. आता काही ठिकाणी ब्लॅक पॅन्थर दिसायला लागल्यात की आपण पत्रकार सगळे लगेच त्याचा भाऊ करायला लागलोय, ब्लॅक पॅन्थर झाला, ब्लॅक पॅन्थर झाला. निसर्ग काय करतो की प्रत्येक सजीवाला जिथं जे लागतंय तिथं त्याला तो सजीवाला ते निसर्ग देत असतोय. तुम्हाला बर्फाच्या देशात आपण जर गेलो तर एकाही माणूस टकुलू दिसणार नाही. कारण निसर्गानं काय केलं, ह्याच्या डोक्यावरती जर केस काढून टाकले तर ह्याचा मेंदू गारठून भरल. ज्याच्या डोक्यावर केस नाही तिथे केस सुद्धा उगवतात, तिथल्या त्या पेशी कार्यान्वित होतात. तसं निसर्गानं काय केलं बिबट्याला की तो दिनचर्येचे निशाचर झाला, व्हायला होणं भाग पडलं लोकांच्या भीतीमुळे. कारण जिकडे जाईल तिकडे सगळे लोकच आहेत. मला लपायला जागा पाहिजे, लपायला जागा पण मिळणं आली आहे. मग आता तुमच्या परसात मला लपायला जागा पाहिजे, परसात मी लपायचं म्हणलं तर माझा कलर चेंज व्हायला पाहिजे. तसा निसर्गानं त्याच्या कातडी सुद्धा कलरमध्ये सुद्धा फरक केला. नाही, मगाशी तुम्ही असं म्हटला की बाबा बिबट्यांची संख्या वाढलेली नाही आहे, तेवढीच आहे. तर आता परवा अजितदादा म्हणले आणि लोक म्हणते की बिबट्याची मादी, ऊसाची शेती वाढली, बिबट्याची मादी वर्षातनं 2दा ती विते, 4 पिलं देते, त्यामुळे ती संख्या वाढायला लागली. हे कितपत खरं आहे? बिबट्या हा वर्षातून एकदाच येत होतं. त्याचं 2 वेळा कधी होत नाही. ते मार्जर कुळातला आहे आणि ते एकदा वेळाले की तिची पिल्लं जोपर्यंत शिकार मोठी होऊन शिकार करायला शिकत नाहीत, आई त्याला शिकार करायला शिकली होती. ज्यावेळी त्या आईला गॅरंटी होती की माझी बाळ आता ह्या निसर्गात तयार झालेली आहेत, शिकार करून स्वतः खायला लागले आहेत, त्यावेळी ती बाळांना सोडून देते. त्याच वेळा परत ती मादी मीटिंग पिरियडवर येते. वर्षातून 2 वेळा कधी येत नाही. पण समजा 4 पिलं, किती एका वेळी किती पिलं देते? 3-4 असं असतात. 3 ते 4. पण ती सगळी जगतात की सगळी सगळी जगतात. कसं होते सर, एखादं पिल्लू खाते वगैरे असलं काही नाही. नाही, ती स्वतः कधीच करत नाही, शक्यच नाही. हे माझ्या बुद्धीला पटत नाही, कारण मी जवळून त्यांचा अभ्यास केलाय. ह्या जगातली कुठलीही आई स्वतःच्या पिल्लाला कधीही खाऊ शकत नाही, कधीही खाऊ शकत नाही. कसं उठलंय काय उठलंय मला माहित नाही. काहीतरी म्हणतात की पिल्ली देत जाती आणि मी एखादं पिल्लं साईडला पडलं की ती आई येतील परत खाती, भूक लागली म्हणून खाती. माझ्या बुद्धीला ते पटत नाही, कारण मी बऱ्याच त्यांच्या जवळ अभ्यास केलाय. आता बिबट्याच्या अंगावर येतोय ना, आताची सगळ्या लोकवस्तीकडे ह्याला मूळ काय कारण असेल तर जे काय राहिलेलं जे काय खोरटं जंगल आहे, त्या खोरट्या जंगलाच्या आसपास गवत कापणी चालू आहे. आणि ती गवत कापणी चालू आहे तिकडं बघील तिकडं आता माणूस आहे, बघील तिकडं माणूस आहे. मग ती बिबट्या जाणार कुठं? बरं, खाली शिवारात आलं
तर शिवारात आता ऊस तोडणी चालू आहे, हम्म, ऊसात पण राहील आलाय. हम्म, मग सिटी सारख्या ठिकाणी किंवा जयंती नाला सारख्या जे नाला आहेत नाही हम्म. अशा ठिकाणी जी झुडपं राहिल्या ती झुडपात नेऊन तो बसायला लागलाय. हम्म, आणि साहेबा ते मला माझ्या मते बिबट्या तुम्ही 5 फुटावरून जरी शेजारून गेला ना हम्म, तरी तुम्हाला माहित पण नसते इथे बिबट्या आहेत. हम्म, इथं बिबट्या ही माहित पण नसते. मग तो तुम्हाला अंगावर कसा येतोय, याला कारण काय? तर समजा अचानक तुमची नजराला नजर झाली हम्म, किंवा पिल्ली आहेत, तर आई समजा शक्यतो बिबट्याची मादी हम्म, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर ह्या 3 महिन्यामध्ये त्याचा विणीचा काळ असतोय. हम्म, आणि ती आई काय करते की आपली पिल्ली जी लहान आहेत आणि हा 3 महिन्याचा काळ म्हणजे भयानक थंडीचा काळ, हम्म, आणि ती मादी काय करते, मूळ बिबट्या हा दगडात राहणारा प्राणी आहे. हम्म, बिबट्या आणि रॉक पायथॉन ज्याला आपण अजगर म्हणतोय, हम्म. त्यांचा मूळ आदिवास दगड आहे आणि सायाळ. बर. हा. पण त्यांना तिथं काय खायला मिळणं आलंय म्हणून तो दलदलीत खाली आला. दलदलीतला तो प्राणी नाही, हम्म. अजिबात नाही. तो खडखडीत खडकावर जगणारा तो प्राणी आहे, हम्म. खडकावर राहणारा प्राणी आहे. समजा आई आता 2-3 पिल्ले आहेत आणि आई त्या आपल्या पिल्लाशी पाजत बसली आहे हम्म. आणि अचानक माणसाची चावल लागली हम्म. की कोणतरी आपल्याकडे यायला लागले, बोलण्याचं ट्युनिंग वाढायला लागले, हम्म. पायाचं व्हायब्रेशन वाढायला लागले. अशा वेळेला आई सावध होती, पण आई जिथं बसली आहे हम्म. आपल्या पिलांना ऊन खायसाठी म्हणून, तिथून 100-150 फूट अंतरावर तिची गुहा असते पिल्ली हम्म. बसायची. हम्म. समजा मी एक पिल्ल माझ्या बाळाला घेऊन गेलो त्या गुहेपर्यंत, हम्म. तर बाकीच्या 1-2 राहिलेल्या 2-3 राहिलेल्या पिलांचं काय? हम्म. पण ती आई काय करते की आपल्या बाकीच्या सगळ्या पिलांना ताकीद देते हम्म. की तुम्ही इथंच बसायचे, तू अजिबात हलायचं नाही. हम्म. आणि पिल्लांची जर आपण रचना बघितली, हम्म. त्याच्या अंगावरती स्पॉट असतात, वाळलेल्या पानात सुद्धा ते लपून बसतात. हम्म. आणि मग ती आई काय करते, जी कोण आपल्याकडे यायला लागलेत लोक, 3-4 लोक त्याचं बोलण्याचं ट्रेनिंग वाढायला, अशा वेळेला ती आई अंगावर आल्याचं नाटक करते, हम्म. येत नाही. हम्म. आणि अशा वेळेला आपण तिला घाबरून मागं पळायला पाहिजे हम्म. किंवा मागं मागं सरकत आपण जायला पाहिजे. पण हे न होता आपल्या पन्हाळ्याची जी बांधारीची जी लोक आहेत ना, हम्म. कधी कधी माझ्याकडे बंदूक आहे, हा. काय करते मला बघायचं आहे. हा. अशा वेळेला ती निसर्गातली आई आहे, आपल्या बाळांसाठी मरणार किंवा मारणार, एवढंच एक उत्तर तिच्याकडे असते. हम्म. दुसरी गोष्ट, समजा बिबट्या आपल्या शिवारात आलाय, हम्म. आपल्या बांधाला एक झाड आहे, हम्म. झाडाच्या खाली ऊस आहे, हम्म. ऊसाच्या 3ऱ्या-4थ्या सरीत बिबट्या बसलेला आहे. आणि आपण आपलं माझं स्वतःच जमीन म्हणून आपण त्या जमिनीत जातोय. हम्म. पण त्या जमिनीत जाताना ह्या जमिनीवर आणि कोणाचा तरी अधिकार आहे ह्याची जाणीव मला पाहिजे. ह्यात आणि कोणतरी प्राणी येऊन बसणार आहेत, हे माझ्या एकट्याची जमीन नाही. मग असा बिबट्या समजा एखाद्या झाडाखाली येऊन झोपलाय, हम्म. विश्रांती घ्यायला लागलाय, कारण त्याने रात्रभर त्याने व्याप केला असते खायसाठी म्हणून. आणि सकाळ सकाळी आपण ज्यावेळेस जातोय त्यावेळेला आपण स्वतः शेतात जात असताना काहीतरी गाणे म्हणत जावा, हम्म. मोबाईल असेल तर मोबाईलची गाणी लावा, हम्म. अगदीच काय नसेल तर हातात काठी घेऊन आपटत जावा, की हम्म. जेणेकरून समोरच्या त्या बिबट्याला समजतं की जागा चेंज करतोय, जागा तिथं निघून जातोय. हम्म. समजा या आम्ही नाहीच काय केलं, हम्म. माझा झाडाचा इथं बंद आहे, त्याबरोबर मी झाडाच्या खाली गेलोय, हम्म. झाडाच्या सावलीत आज 3ऱ्या-4थ्या सरीत आज बिबट्या झोपलेला आहे. हम्म. आता बिबट्याचं डोळं 1 फूट उंचीवर आहेत आणि हम्म. आमचं डोळं 5 फूट उंचीवर आहेत. हम्म. आम्ही खाली वाकून बघितलं तर आम्हाला बिबट्या दिसतोय, हम्म. पण त्याला खाईनं दिसतं तर आमचं पाय. हम्म. ते अशा वेळा बिबट्या काय करतोय की सगळ्यात बाद प्राणी माझ्या जवळ आलाय, त्यानं मला मारायच्या मला त्याला मारायला पाहिजे, हम्म. म्हणून कदाचित तुमच्या अंगावर अटॅक करतो. अटॅक हम्म. करतो म्हणजे ठार मारण्याच्या उद्देशानं अजिबात नाही. हम्म. एखाद दुसरा पंजा मारणार आणि तुम्हाला तिथनं घाबरून पळून लावणार हम्म. आणि तो निघून जाणार. हे एवढ्या सहजासहजी बिबट्या अंगावर येत नाही, हम्म. कारण मी जवळून त्याचा केलेला अभ्यास आहे. मी प्रत्येक झऱ्यावर सुद्धा जाऊन मे महिन्यात मग जेव्हा तुम्ही बिबट्यांचा हे कसं काय, तुम्हाला बिबट्यांचा नाद कसा लागला? म्हणजे नादच आहे हा म्हणजे. नादच आहे तो. तर हे नाद कसा लागला? शक्यतो मला जिथं लोकांनी वाटते धोका काय आहे हम्म. तिथं माझं काम स्टार्ट होतंय. बर. म्हणजे हा. भूत असू दे, ते बिबट्या असू दे, आणि हम्म. कुठला गावा असू दे, कोण पण असू दे, आणि त्यांच्या जवळ जाऊन मी तो अभ्यास करतो. बाबा ही मला का चावला, हम्म. साधी मुंगळी जरी चावली हा. तरी मी खाली बसून विचारतो त्या मुंगळीला, तू बाई मला का चावलीस? त्यावेळी बर. ती बाई मला सांगते, अरे तू जिथं उभा राहिला आहेस तुझ्या पायाच्या खाली लाखोना अंडीनी पिल्ली माझी आहेत, हा. आणि मी जर तुला नाही चावलो तर ती लाखोना अंडीनी पिल्ली माझी मारणार आहेत, म्हणून मी तुला चावणं गरजेचं आहे. मी चावलं की काही क्षणात तुझा मला हात येणार आहे, मला मारणार आहे, पण मला मरण्यात इंटरेस्ट आहे. मी मेलो तर माझं कुटुंब राहणार आहे. किती मोठा आदर्श आहे मला जरा सांगा. हे प्रत्येक सजीवांच्याकडे तसं असतं. तसं त्या बिबट्याला काय झालं की पहिला बिबट्या शिवाजी पुलावर मारला. मला 84-85 84-85 दरम्यान एक बिबट्या शिवाजी पुलावर मारला, आणि गाडगीळ म्हणून साहेब होते,
DFO साहेब त्यांना मी डायरेक्ट जाऊन भेटलो. वन खात्याचे वन खाते- जिल्ह्याचे हा, अधिकारी. जिल्ह्याचे अधिकारी. हम्म. आणि मी जाऊन भेटलो, साहेब म्हणले असं किती दिवस चालणार आहे, हम्म. असं म्हणता का म्हणे. मला म्हणले दिलकर तुला काय करायचं आहे, तर साहेब म्हणलं आता त्या क्रेन निघाल्यात लांबड्या. हम्म. समजा तुम्ही इथे एका जाळीत एक बिबट्या बसलेला फिक्स माहिती आहे की बाबा या जाळीत बसलाय, तर त्याच्यावर वरती नेऊन आम्ही जाळं टाकू शकतोय हम्म. आणि त्याला भोलीचे इंजेक्शन देऊन आपण बोल देऊन आपण कुठल्या तरी जंगलात नेऊन सोडवतो. मला म्हणले दिनकर हे पैसे घे आणि तुला काय करायचं ते कर. हम्म. आणि मी पहिलं तिथून स्टार्ट केला की मला गाडगे साहेबांसारख्या एका मोठ्या अधिकाऱ्यांचा आधार असल्यामुळं हम्म. मग मी ती पुढे पुढवून सगळं करायला लागलो. हम्म. आणि हे सगळं करत असताना माझ्याही मनात एक दहशत होती बिबट्याची. हम्म. कारण लोकांनी माझ्या पण डोक्यात भरलेलं होतं हे बिबट्या आहे, बिबट्याची एका पंचायत 5 चाकू असतात, एक मारलं की सगळं मटेरियल बाहेर येते, आपण सगळं मरतोय, हे माझ्याही डोक्यात होतं. हा. पण हे करत असताना मला काहीतरी आधार वाटावं म्हणून आमच्या गावात एक जण गणपती कुंभार म्हणून हम्म. घमिली तयार करायचा पत्र्याची. हम्म. असा एक मोल्ड होता, त्यात ते फक्त असे हातोडीनं मारायचा हम्म. आणि घमिली तयार करायचा. म्हणलं गणपता हम्म. मी तुला माप देतो, हम्म. आपल्याला एक शर्ट करायचं. काय डोकं फिरलं का तुझं, पत्र्याचं शर्ट कसं करायचं, मी सांगतो तसं करायचं आहे म्हटलं. हा. तर त्याला माप दिलीत, हम्म. पोटाची एक माप दिलं, पाठीची एक माप दिलं आणि त्याला मध्ये इलेस्टिक बांधलं. समजा मी खाली वाकलो हम्म. तर ते पुढचा पत्रा पुढे यावा, मागं वाकलो तर मागला पत्रा मागे जावा. मग आणि 2 पीस काढले, म्हणजे चिलकत तुम्ही करून घेतलं. चिलकत तयार करून घेतलं. जी चिलकत म्हणजे चिलकतासारखं म्हणजे चिलकतासारखं म्हणजे सहजासहजी आपल्याला पंजा लागू नये. आणि मग मी हळूहळू ते चिलकत असल्यामुळे मला झोपता येत नव्हतं, पण झऱ्याच्या कुठेतरी कोपऱ्यात जायचं आणि बसायचं रात्रीच्या वेळा. हम्म. आणि ती झऱ्यात रात्रीचं पाणी प्यायला आलं बिबट्या हम्म. की त्याचा आवाज यायचा. कुठलाही मांसाहारी प्राणी पाणी पित असताना जीवन पाणी आत घेतो. हम्म. त्याकडे रात्री 12-1च्या दरम्यान जेव्हा आवाज येतो ते भयानक मोठा असा आवाज येतोय. मग मला जाणीवाची 100% इथं बिबट्या झाला. हा. आला ही जाणीव झाली की बॅटरी मी त्याच्याकडे न मारता हा. ती बॅटरी डायरेक्ट माझ्याकडे मारायचं, आपल्या तोंडावर. आपल्या तोंडावर मारायचं. हा. उद्देश एकच होता की त्या बिबट्याला मी कोण आहे समजायला पाहिजे. हम्म. म्हणजे ऍक्च्युली लहानात लहान कीटकापासून मोठ्यातल्या मोठ्या हत्तीपर्यंत सगळ्या सजीवांना सेन्सर आहेत आणि ते कायमचे ओपन आहेत. बर. जर त्या कीटकाने त्या प्राण्याने जर आपल्या चेहऱ्याकडे बघितलं, हम्म. चेहरा बघून ते लगेच सांगतात की मला तारणार आहे की मारणार आहे. हम्म. आणि तिच्या पुढची चाल असते ती. आता आपण ज्यावेळी बिबट्या पकडायला जातोय त्यावेळेस 100-500 लोक आपण गोळावून जातोय, जेव्हा दंगा करतोय तर तो बिबट्या काय करणार आहे, बरं जिथं पाहतो त्याला मार्ग आहे पुढे जायला तिथपर्यंत जाणार. आता माझे मार्ग संपलेत, मग माझ्याकडे जे काय हत्यार दिलेत मला त्याचा वापर करायला पाहिजे ना. अशा वेळेला ती बिबट्या आपल्या हत्याराचा वापर करतोय. तरी पण ठार मारण्याच्या उद्देशाने नाही, अजिबात नाही. कारण मुंगीपासून हत्तीपर्यंत प्रत्येक सजीवाला जन्मताच निसर्गानं सांगितलंय की मानव हा अन्न साखळीतला शेवटचा घटक आहे, त्याच्याकडे बुद्धी आहे, इतका मोठा खजिना आहे की तुम्ही एकाला मारशीला 10 तुला मारणार आहे. तेव्हा तुम्ही मानवाच्या नादाला लागू नका. म्हणून ते मानवाच्या नादाला बिबट्याने कुठलाच प्राणी लागत नाही. जर हत्ती जरी असला तरी नाही, हत्ती जरी असला तर मी आता केरळसारखं जंगल फिरलोय, मी सायलेंट व्हॅली सारख्या जंगलात मी 16 दिवस एकटा मुक्काम लावतो. कुठल्या? सायलेंट व्हॅली केरळमध्ये. हम्म. तर तिथं एक माणूस 5-6 माणसं जरी आत गेलीत तर ते ग्रुपनं जायला लागते, कारण त्या सायलेंट व्हॅलीत इतका गाळ आहे की कधी खाली माणूस गडबडीत सांगता येत नाही. अशा ठिकाणी मी एकटा फिरलोय. आणि अशा ठिकाणी मी जेव्हा जंगलात फिरतोय त्यावेळेला सटजण कुठला तरी हत्तीचा कळप यायचा आडवा. कळप आडवा आला की आई तिची सोंड वरती करून ओरडून सांगायची की समोर माणूस आहे की बाबा आमची बाळा आमच्या बरोबर आहेत, तू काय जवळ येऊ नकोस. मग मी कुठेतरी झाडाच्या बुंद्याच्या आडाला उभा राहायचं, ते बघत बसायचं यांचं कुटुंब कसं चाललंय, काय चाललंय ते. म्हणजे हे इतकं प्राणी आपल्याला सावध करतात, एवढ्या सहजासहजी येत नाहीत. एक तर तुम्हाला उदाहरण सांगतो, मी फॉरेस्टला असताना गावाच्या मध्ये छप्पर आहे. त्या छपरात वरच्या बाजूला कटाडा केलाय, मचान केलंय, मचानवर एक जण झोपलाय, त्याच्या खाली शेरडे आहेत. छपरातून आत यायला एकच दरवाजा आहे, खाली जनावर आहेत, कंदील चालू आहे, बारीक कंदील चालू आहे. आणि एवढ्यात गोट्यातली जनावरं धाडधाड धाडधाड करायला लागली, नाचायला लागली. हे जे लक्षात आलं, अचानक याच्या झोपेत लक्षात आलं की असं करायला लागलेत. त्यानं कंदील वाढवला आणि बघतोय, खाली वाकून बघतोय तर ह्याच्या मचानच्या खाली एक शिर्डी मारली. ती शिर्डी धडपडायला लागली, पाय हालचाल दिसायला. त्या बिचारानं काय केलं, त्या शेरडीला घेतली आणि दुसऱ्या छपरातून एका एरल्याखाली झाकून येऊन परत झोपला. त्याला वाटलं ती शिर्डी तिथं माझी सुरक्षित राहणार. तो झोपला तिथं आणि सकाळी उठून जाऊन बघतो त्या छपरात ती शिर्डी नाही. आणि मग त्यानं आमच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे तक्रार केली. फॉरेस्ट डिपार्टमेंट तक्रार केल्यानंतर आम्ही 4-5 जण गेलो, तिथं पंचनामा केला. बाकीच्यांनी सांगितलं बाबा हे सगळं तुम्ही साहित्य घ्या आणि तुम्ही जावा आणि पुढचं काम मी बघतो. आणि त्या छपरातनं जशी तिने शिर्डी ओढत नेली तसे रक्ताचं डाग बघित 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 मी जायला चालू केलं. आता तबक उद्यान
आणि खाली सोमवार पेठ. हम्म. एअर लेंथ जर घेतली तर 200 फुटाची सुद्धा नाही हवेतलं अंतर, पण घसारत असल्यामुळे आपल्याला ती जास्त अंतर वाटतंय. आता डिसेंबरचा महिना, हम्म. 10 मिनिटाला सहल होती तबक उद्यानात, भयानक दंगा. हम्म. खाली सोमवार पेठेत माणसं ओरडतात हम्म. आणि हा बिबट्या तिथनं शिर्डी ओढत आणल्या फॉरेस्टच्या रेस्ट हाऊसच्या पाठीमागं. हम्म. एक झाड आहे, त्या झाडावर जसं खाटके बकरं अडकतं तसं ते बकरं अडकले, ते खायला चालू केलं. हम्म. आणि सकाळी मी 7:30 वाजता गेलेलो, 11 वाजले मला त्या जवळ जायला, आणि त्यानं मला बघितलं थोडं गुरगुरायला चालू केलं. हम्म. नाही दाद दिली. हम्म. त्याच्याकडे बघायचं, नजरेला नजर द्यायचं, पण डोळं वटारून कधी बघायचं नाही. हम्म. तुमच्या डोळ्यातली करुणा त्याला समजायला पाहिजे. हम्म. आणि मग अशा ठिकाणी मी ते पाला सप्पई करायचं, त्याजवळ जाऊन झोपायचं. हम्म. आता दुपारी 1 वाजला, आमची जेवायची सुट्टी. हम्म. त्या पन्हाळ्याच्या तटावर एक जण हाक मला, चवली म्हणून हाक मला, जेवायला जेवायला. त्यातला एक जण दुसरा काय म्हणतो मग, का रे ती गेला असेल पुसाटी बोलतो ते बिबट्या मागणं, त्याच्या नादाला कशाला लागलाय, तू संध्याकाळीच येणार होता माग. मी ऐकतोय, मला तिथनं ओ म्हणता येत नव्हतं. मी ओ म्हटलं तर तू माझ्या अंगावर येणार. संध्याकाळी साहेब 6 वाजेपर्यंत मी त्याच्याजवळ होतो. त्यानं काय नाही केलं मला, फक्त तू भक्सी खाईत असताना जास्त जवळ जायचं नाही किंवा हिरावून घ्यायचा प्रयत्न करायचा नाही. आपल्या बांधारीचे लोक काय करतात की धरलेली शिर्डी तोंडातली काढाय बघतात. अहो साहेब, आपलं कुत्रं आपल्याला ऐकत नाही. आपलं कुत्र्याच्या समोर जेव्हा आपण भक्ष्य टाकतोय तेव्हा तुम्ही परत काढायचा प्रयत्न करा. इतका प्रामाणिक प्राणी कोण असेल तर तो कुत्रा आहे. तो सुद्धा आपल्याला ऐकत नाही, कारण त्याचं बाकीचे सेन्सेशन सगळं गेलेलं असतंय. अशा वेळेस तो अंगावर चाल करणारच की नाही. असे कितीतरी किस्से आहेत. पन्हाळ्याच्या स्टँडवरच कुत्रा निघाले बिबट्यानं. आणि संध्याकाळी 8:30-9 वाजता आमच्यात एक शिवाजी गाडी म्हणून एक वनमजूर होता. तो संध्याकाळी मुक्कामला आला. मला म्हणलं, चौले साहेब तुम्हाला लय बिबट्याचा नाद आहे. आत्ता माझ्यासमोर पन्हाळ्याच्या स्टँडवरलं रामाच्या मंदिराच्या दारातलं कुत्रं नेलंय. अरे काय सांगतो शिवाजी, घास आहे काय? तर हाय म्हणला, मी आत्ता बघितलंय म्हणला मी. पण सगळ्या लोकांचा एक गैरसमज झालाय की तिथं कुत्री, तुम्ही पन्हाळ्यावर वरती आत्ता जरी गेला की नाही तरी जी काय न पाळलेली कुत्री आहेत ती सगळी पन्हाळ्याच्या स्टँडवर असतात. त्याला उद्देश एकच आहे की स्टँड सोडून साईडला गेलं की बिबट्या देतोय आपल्याला. ह्या त्या कुत्र्यांना माहिती आहे. आणि शिवाजीचं ऐकलं, कसं तरी झोपलं. सकाळी उजडायच्या अगोदर मी पन्हाळ्याच्या स्टँडवर गेलो. स्टँडवर गेलो आणि बघितलं मी, तर रामाच्या मंदिराच्या कट्ट्याच्या दारावर त्यानं कुत्रं पकडलंय आणि लगट गटर आहे, एवढं मधल्या गल्ला गटर आहे एवढं उंचीचं. त्या गटरात गेला, तिथं रक्त बरसच पडलेलं बघितलंय मी. पन्हाळ्याची बाकीची लोक काय काय नाही म्हणलं, सहज आलोय जरा काम होते. आणि मधल्या गल्लीने गेलोय, धान्याच्या कोटराकडे वरती गेले कुत्र्याला घेऊन वडत. तिथून वरतीला बाजू सागवान आहेत बघ खाली खड्ड्यात, तिथपर्यंत गेला. तिथून पुढे मला माग लागणार, रक्त आटायला लागलं ना त्याचं. आता काय करायचं? मग तरी पण सागवानात खायल्या बाजूने उतरून जाऊन बघितलं तर त्यानं वरचं नेऊन कुत्रं तिथं टाकलंय आणि फिरून यायला लागतंय. बघा किती बुद्धी आहे. असं फिरून यायला लागतंय, तोंडात एवढं वडताना इथं खाली टाका, इकडून फिरून आला आणि कुत्रे घेऊन गेला. आता तिथून जेव्हा कुत्रे घेऊन गेला तेव्हा माझ्या लक्षात आलं की 100% 2च मार्ग आहेत ह्या भागातनं ह्याला पन्हाळ्यावरून खाली जायला. एक तर 3 दरवाजा खाईनं एक गटर आहे मोठं, त्याला आपण गोवा म्हणतोय, त्यात तरी असणार, किंवा गायकवाडची जे वरती घर आहेत त्या घराच्या तिथं पल्ल्यागल्या बाजूला तट पडलाय तिथं तरी असणार. ते पहिला गुहेत गेलो, आता आवाज करत करत गुहेत गेलो तर तिथं काय मला मिळालं नाही. आणि त्या गायकवाडची जिथं घर आहेत तिथं जिथं तट पडला ढासळलेला आहे तिथून मी खाली उतरलो आणि जिथं जांबा दगड जिथं संपतोय तिथं जाऊन बघितलं तरी त्या कुत्र्याला खात बसलाय. म्हणजे इतक्या जवळने मी त्यांचा अभ्यास केला, त्यांना माझ्या अंगावर येता येत नव्हतं. तुम्हाला भीती नाही वाटली कधी बिबट्यांची? नाही, भीती वाटासाठीच मी चिलकत केलं होतं ना. जेव्हा माझी भीती गेली तेव्हा मी फेकून दिलं ते बाजूला, कारण माझ्या लक्षात आलं ही मांजरं आहेत. कसं कधी लक्षात आलं तुमच्या मांजरात ही बाबा हे बिबट्या काय करत नाही आपल्याला, हे कधी वाटलं? हे कधी वाटलं म्हणजे तबक उद्यानात माझी सरपायासाठी माझी नेमणूक होती. मी साप पाळले होते. साप पाळले की एक 7-8 दिवसात कसं त्याला एखादी बेडकी किंवा एखादा उंदीर खायला लागतोय. आता मी काय करायचं, संध्याकाळी अंधार पडला की बेडक्या धरायला जायचं. आता ती कॅन घ्यायचा, पाशीलची बॅटरी डिपार्टमेंटने दिली ते घेऊन जायचं. आणि संध्याकाळी 7-7:30 दरम्यान अंधार पडायला लागलाय आणि मी पुढे 2 झरा आहेत, राजदंडे म्हणून एक, त्याच्या अलीकडे एक झरा आहे. त्या झऱ्यात ते मला बेडक्या सापडायच्या. किंवा पावसाळ्यात मी काय करायचं की ज्यावेळेला बेडक्या भरपूर मिळायच्या त्यावेळी पोत्या नेऊन मी त्या मोठ्या मोठ्या त्या खड्ड्यात नेऊन त्या बेडक्या सोडायच्या, कारण आपल्याला उद्याच्याला उपयोगाला येतील म्हणून. संध्याकाळी मी बेडक्या पकडायला निघालोय आणि त्या तबक उद्यानच्या गेटवरती दिवसभर अजिबात काय घाण वास नाही. आणि अचानक घाण का वास आला, मला आली शंका, इथे बिबट्या कुठतरी आलाय निश्चित.
मग मी खाली बॅटरी मारून बघितली, तटात कुठं काय दिसतोय का, वरती बॅटरी मारून बघितली, मला कुठेच दिसायला बारकट आहे. आणि मी जेव्हा हळूच खाली बॅटरी मारत 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 जवळ आलो त्यावेळेला माझ्या लक्षात आलं की माझ्यापासून 7-8 फूट अंतरावर बिबट्या लपून बसलाय. कसा दिसाला तर त्याची कान फक्त मला अशी फिरतायला दिसाली, कारण ते आम्ही गटर केलं होतं पाणी जायसाठी, वरनं तटावर येणार पाणी जायला गटर केलं होतं. मग मी थोडासा पाठीमागे सरवलो, स्वतः सुरक्षित झालो. तो पण त्याच्या पण लक्षात आलं नाही की इथे कोणतरी माणूस जवळ आलाय. आणि मी पाठीमागे आलो आणि मोठा दगड घेतला, त्याच्या जवळ मी दगड टाकला, कारण मला त्याला मारायचा उद्देश नव्हता, फक्त त्याला घाबरवायचं, तिथून घालवायचं. मी दगड टाकल्यानंतर जोरात ओरडला तो. आता हे प्राणी का ओरडतात किंवा का आपल्या दाताचं प्रदर्शन करतात की समोरच्या जे प्राणी आहेत त्यांना माझ्याकडे काय हत्यार आहेत त्यांना बघायला पाहिजे आणि त्याच्यावरती दहशत आपली निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून तो शक्यतो प्राणी पळून जाईल. त्याने ओरडला आणि रस्त्याने पळायला लागला. पळायला लागल्यावर माझ्या हातात एका हातात बॅटरीची बेडक्यांची कॅन आहे, एका हातात बॅटरी आहे. मी पाठलाग चालू केला. पाठलाग चालू केल्यानंतर एवढ्यात हिंदराव पाटील म्हणून DYSP होते आपल्या इचलकरंजी ग्रामीण विभागला, तिने आमचं फॉरेनचे रेस्ट हाऊस बुक केलं होतं, ती मुक्कामला आले होते. आणि मी पाठलाग करत असताना समोरच त्यांची गाडी आली. गाडी आल्यानंतर त्या साहेबांच्या लक्षात आलं की आम्ही जर आमच्या गाडीची लाईट जर नाही घालवली तर ह्या बिबट्याला खाली वाट नाही, वरती जायला वाट नाही की दिनकर ह्या पोराच्या अंगावर जाणार. मी कोण आहे त्या साहेबांना माहित नाही. आणि तिने लाईट घालवली, काचावरती घेतल्या, तर त्या गाडीला घासून बिबट्या पाठीमाग गेला. आणि तिथून पुढे ते साहेब आले, तर मला म्हणले अरे तू काय करायला लागले? म्हणजे साहेब तुम्ही काय बघितले? अरे ते काय कुत्र्या मागायला लागला, ते बिबट्या मागायला लागलाय. साहेब तेच तर आहे म्हणलं, आपण प्रत्येक सजीवाचा भाऊ करायला लागलोय आणि हे सजीव किती भित्र आहेत हे मी बघायला लागलो. अशी कधी बघते ती म्हणला, हे आत्महत्या केलेला प्रकार आहे. आणि तुम्ही बिबट्यांचे साठी माहिती घ्यायला झऱ्यांच्यावर तिथं पाणी पिते झोपायचं होता, हे काय भानगड आहे? त्याच्यानंतर मी काय चालू केलं की आपल्याला अजून डीप मध्ये जायला पाहिजे, नेमका बिबट्या हाय कसा, ह्याच्या सवय कशा आहेत, त्यांचं राहणीमान कसं आहे हे मला कळायला पाहिजे. म्हणून मी काय करायला लागलो की ज्यावेळेस मे महिन्यात पन्हाळ्याच्या सभोवरचं जेव्हा पाणी आटतं, पन्हाळ्याला बऱ्याच ठिकाणी पाणी होतं असतंय, पण ठराविक 4-5 झरा आहेत की त्या झऱ्यावरती फक्त पाणी राहतं. मग माझ्या जवळचा झरा कुठला तर राजदिंडीचा, ते अगदी जेव्हा पन्हाळा किल्ला बांधला त्यावेळेपासून तो झरा आहे, त्यातलं पाणी खाली समोर पेटलं गेलेलं आहे. आणि म्हटलं आपण झऱ्यावर झोपायला जायचं. आणि झऱ्यावर झोपायला जायचं असताना वरती रस्त्यावर मी झोपायचं, खाली तो झरा असायचा. उघड्यावर झोपताना भीती नाही नव्हती? काय नाही, त्याच्या अगोदर माझी भीती केलेलीच होती ना, ही मला काय करत नाही माझी गॅरंटी झाली होती. तरी पण थोडीशी मनात रुकरुक असायची की कधी येतंय काय येतं, आणि अचानक समजा दुसरं काय प्राणी समजून मला मारलं तर काय करायचं. आता बऱ्याच लोकांचा जे समज आहेत ना, खाली वाकल्यानंतर जो बिबट्या आपल्यावर हल्ला करतोय, आणि हे खरंच आहे, बिबट्या हा निशाचर नाही, दिनचर्या आहे. निशाचर नसल्यामुळं त्याला रात्रीचं क्लिअर दिसत नाही. म्हणून ज्यावेळेला आपलं एखादं मूल वागतं किंवा एखादी व्यक्ती काहीतरी वाकून करायला लागली तर त्याला दुसरा कोणतरी प्राणी आहे समजून तो अटॅक करतो. हे पण माझ्या लक्षात आलं. पण तिथल्या बिबट्यानं मी हळूहळू अशी सवय केली की तो झऱ्यात पाणी प्यायला लागला की तिकडे बॅटरी त्याच्याकडे न मारता आपल्या माझ्या चेहऱ्यावर बॅटरी मारून घ्यायचा. बघ, आपली ओळख हवी. आपली ओळख नाही, ओळख असती त्यांना, ती ओळख असती, फक्त तुमच्या माणसांच्या चेहऱ्याकडे बघून त्याला कळतं ती तुम्ही तारणार आहे की मारणार आहे. आणि मग त्याच्या पुढची चाल असते त्याची. बरं, पुढं मग ते झऱ्यांच्या ठिकाणी, मग ते झऱ्या ठिकाणी मी असं करायचा की अशी सवय झाली. एकदा तर असं झालं की पणाला होसिंग म्हणून कोर्ट होते आणि एक मेडिकल ऑफिसर म्हणून एक लाड साहेब होते, आणि सकाळ सकाळी मी कधी झोपत नाही, पहाटे 4-5च्या पुढे कधी झोपत नाही. आणि त्या दिवशी नेमकं काय झालं की रात्री 1-1.5 वाजेपर्यंत जागा राहिलो, कधी पाणी प्यायला ते कधी मला बघायचं, प्रत्यक्षात बघायचं आहे म्हणून. आणि त्याच्यानंतर मला झोप लागली. त्याच्यानंतर तो कधी आल्याला मला माहित नाही, आणि त्या कोर्ट साहेबांना माहित नाही मी कोण आहे ते, पण त्या मेडिकल जे ऑफिसर होते त्यांना माहित आहे की हे दिनकरच आहे. कारण त्यांचं माझं घरगुती संबंध होतं, कारण मला एखादा साप चावला तर उपचार करणार आपल्याकडे कोणतरी फिक्स डॉक्टर असावा, म्हणून त्यांचं माझं घरगुती संबंध होतात. त्या डॉक्टरने मला 2-3 वेळा बोलवलं, अरे दिनकर दिनकर म्हणून 2-3 वेळा हाक मारली. हाक मारल्यानंतर मी जागा जाऊन बघतोय, ज्यावेळेस तोंडावरची चादर काढून बघतो तरी नवरा बायको 4 जण आलेत. आता काय करायचं म्हटलं. आणि कोर्ट साहेबांना मी ओळखत होतो, पण साहेब मला ओळखत नव्हते. मी उठून माझ्या बिछाण्यावरून बाजूला आलो. तर मेडिकल ऑफिसरचे लाड साहेब होते, ते म्हणले अरे दिनकर काय तुझं डोकं फिरलंय काय? म्हणलं काय झालं साहेब? अरे तुझ्या बिछाण्याच्या भोवतीने बिबट्या ठशी आहे ती. तो मी अंगावरची चादर काढून अलगद साईडला झालो, ठस न मुजवता. आणि मग
साहेबांना, कोर्ट साहेबांना पण सांगितलं, त्यांना पण सांगितलं, साहेब जिथं आपली बुद्धीची मर्यादा संपते तिथं अंधश्रद्धा आणि गैरसमज वाढतो, आणि जिथं अंधश्रद्धा आणि गैरसमज वाढतो तिथं आपण पर्यावरणाचा आणि निसर्गाचा ऱ्हास करतोय. हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. म्हटलं हे आलेला मार्ग आहे बिबट्या आणि हा गेलेला मार्ग आहे, तर तुम्ही कसं काय ओळखले? तिने प्रतिप्रश्न केला. त्यावेळेला त्यांना मी सांगितलं की तुमच्या घरात जे मांजर आहे, मांजर सुद्धा तुम्हाला सगळ्या हालचाली मांजरा सुद्धा सेमच आहेत, काही फरक नाहीत. आता हे बघा, हे लपत लपत माझ्या जवळ आलंय. ज्यावेळेला कुठलाही प्राणी ज्यावेळेला लपत लपत येतो त्यावेळेला ते शांत चित्ताने येतो, त्यावेळेला त्याचे पाय जास्त रुततात मातीत. हे जास्त एक इंच तसे स्पष्ट असे 1-1 इंच त्याचे पाय रुतलेले होतात. त्याच्यानंतर ज्यावेळेला त्याच्या लक्षात आलंय की हा मानव आहे, त्यावेळेला त्याला 7-8 फूट अंतरावर माती विस्कटत पळाले. साहेब म्हटलं मी का घाबरायचं? मी का घाबरायचं? कारण मला माहित आहे निसर्गानं प्रत्येक सजीवाला जन्मता सांगितलंय की हे जे 2 पायावर चालणारे जो प्राणी आहे सगळ्यात बाद आहे. निसर्गात अन्न साखळीत वरच्या कडेच याचं स्थान आहे, याला बुद्धी जास्त आहे. तू याच्या नादाला लागू नकोस. तू एकाला मारशील 10 तुला मारणार आहे. साहेब जमिनीवरचं सोडून द्या, देव माशाचं पिल्लं आज जन्माला आलेलं 2.5 टनाचं असतंय. म्हणजे आईचं आणि बाबाचं वजन 180-190 टन असते. आता तो मासा 1-1.5 किलोमीटर खाली समुद्रात असतोय, आणि ज्यावेळेला वरती माशाचा कळप येतोय त्यावेळेला असा जबडा उघडतो आणि एका वेळा 200-300 किलो मासा खाता येते. तो मासा सुद्धा खाली त्या समुद्रात असताना जर आपल्याला कोणतरी पाणबुडी जर गेला आणि त्याचे 2 पाय बघितलं ना, तर तो मासा सुद्धा 1-1.5 किलोमीटर 2 किलोमीटर लांब जाऊन थांबतोय. सगळ्यात बाद प्राणी आपल्या जवळ यायला लागलाय. म्हणजे मानवाला त्यानं कसपडासारखं खायला पाहिजे. एवढ्या मोठ्या 180 टनाच्या माशानं कसपडासारखं माणसाला खायला पाहिजे नाही काही. म्हणजे आपली दहशत फक्त जमिनीवरच नाही, आपली दहशत त्या पाण्यात सुद्धा आहे. हे सगळ्या प्राण्यांनाही माहिती आहे, पण आपण त्या प्रत्येक प्राण्याचा आता बाऊ करायला लागलोय आणि गैरसमजुतीपोटी आपण मारायला लागलोय. आणि ती जे तुमचं त्या काय व्हॉट्सअप निघाले की नाही, त्यात रील्स यायला लागल्यात आणि त्यात A1 काहीतरी निघायला लागले, ती काय निघायला लागली, त्याच्यामुळे मिक्सिंग करायला लागल्यात. आणि कारण नसताना त्या प्राण्यांची हत्या करायसाठी लोक सगळ्या आता हे करायला लागले, लोकांच्यात गैरसमज निर्माण करायला लागले. आता जो बिबट्या आपल्या इथं धरला ना, तो इतक्या लोकांची तिथं काही गरज नाही. आपलं जे वन खातं आहे ना, आता जे का आंबेडकर साहेबांनी जे का त्याच्यानी काय प्रशस्ती पत्र दिलं, काय काय दिलं, चांगलं आहे ते. आता जी नवीन होतकरू जे काय वनरक्षक आहेत त्यांनी ते करायला पाहिजे, पण शास्त्रातनं करायला पाहिजे. आता जे वनरक्षक आहेत त्यांनी जे पिंजरा घेऊन गेल्यात बघा, जाळं घेऊन पुढे गेल्यात, त्यांना येऊन अडकलेला सुद्धा माहित नाही. तो इतके बेसावध आहेत. समजा यदा कदाचित तो जाळ्यात न सापडता जर तो ओपनवर झाला असता तर एका दुसऱ्याला मारला असतं की नाही मारला असतं. म्हणजेच मला सांगायचा उद्देश एक आहे की ही 2 माणसांचं काम आहे की त्या 2 माणसांनी फक्त शासनानं प्रत्येक जिल्ह्याला किंवा तालुक्याला चिलखत द्यावी. ती जी साखळीची चिलखत तयार केलेली असते ती. आणि ह्या लोकांनी ज्यावेळेला असा हिंस्र प्राणी, तुम्ही हिंस्र म्हणताय, मी त्याला हिंस्र म्हणत नाही, अजिबात नाही, आम्हाला हिंस्र नाहीच आहे. याचं खाद्य मारायसाठी मारतोय त्याचं काय योग्यच आहे ना. आता आम्ही पीक कापताना आम्ही कधी काळजी करतो का त्या पिकाची, बाबा मी हे पीक कापलं त्याचा जीव जाणार आहे, मग त्याच्यावर मी जगणार आहे, याचं कधीच नाही ना. तसं त्याचं ते कामच आहे, अजिबात नाही. मग ते तुम्ही जर चिलकत जर तुमच्या दोघांच्याच अंगावर घ्यायचं, दंगा अजिबात करायला नाही, तुम्ही जवळ जायला पाहिजे. आणि ज्यावेळेला एका अंगावर अटॅक करतो त्यावेळेला दुसऱ्यानं शेपटीचा गच्चा धरायचा आहे. कुठल्याही सस्तन प्राण्याचा किंवा जे पृष्ठवंशी जे प्राणी असतात त्याचा मज्जारज्जू मेंदूपासून शेपटीच्या टोकापर्यंत निघालेला असतो. आणि जर का आपण शेपटीचा गच्चा पकडला तर एकदाच तो मागे फिरायचा प्रयत्न करतो, पण त्याच्यानंतर त्याच्या डायरेक्ट मेंदूला संवेदना होतात, तो मागे फिरत नाही. अशा वेळेला साधी जाऊन तुम्ही पोतं जरी घातलं तर पोत्यातून सुद्धा बिबट्या तुम्हाला खांद्यावर नेता येतो. साधं सोपं गणित आहे, पण एवढ्यात आपल्याला जमत नाही. लोकांच्यात होतंय, प्रसारमाध्यम निघाल्यात, पाठद्यान लोक जमतात, लोकांनी आटोक्यात आणायचं अवघड व्हायला लागले. आणि अशा वेळेला आपण त्याच्यावर गोळ्या घालून त्याच्यानी मारून टाकायला लागलो. खरं तर सिटीत सुद्धा अरे बघ आता बिबट्या पळाला असं सगळ्यांनी म्हणायला पाहिजे, व्हायला पाहिजे. ते आपण त्याची समरस करायला पाहिजे, कारण आपल्याला आपल्याकडून झालेली चूक आहे. आपण जर आपली वनस्पती जर जंगलात असती ना तर कुठलाही शाकाहारी प्राणी आपल्या पिकात आला नसता किंवा आपल्या गावात आला नसता. शाकाहारी प्राणी जर तुमच्या गावात येत नसेल, पिकात येत नसेल, तर तो मांसाहारी प्राणी तुमच्या बिबट्याचा आणखी काय जवळ जाण्याचा, बिबट्याला जवळून बघण्याचा, त्याला हाताळण्याचा आणखी काय अनुभव आहे? तुम्ही बिबट्याची पिल्लं वगैरे बघितलेत, खेळवले? भरपूर वेळा. कुठं काय अनुभव होते ते, काय कुठं? मला एक साहेब मोठा प्रश्न पडला. आमच्यातलं जर आंधळ पांगळ जर मूल आपण दवाखान्यात घेऊन गेलो तर डॉक्टर आम्हाला विचारतात तुमच्यात लग्न झाल्यात?
आम्ही डॉक्टरला विचारतो, डॉक्टर साहेब तुम्ही असं काय विचारताय? हम्म. अरे आपल्यात लग्न झालं तर त्यातल्या इथे जीन्स फिरतात हम्म. आणि त्याच्यामुळे व्यंग निर्माण होतं. हम्म. मला एक मोठा प्रश्न पडला की हळूहळू मी बिबट्याचा पाठलाग चालू केला होता हम्म. आणि ह्यांच्यात काय आंधळ कोण नाही. हम्म. मग मी बेडेकर साहेबांनी विचारलं, साहेब बेडेकर कोण? हे रेंजर होते. रेंजर. हा. मग अगदी अगदी म्हणजे आमचा खास थोरला भाऊ माझा. हम्म. मग मला म्हणले दिनकर काय तुझ्या डोक्यात हाय? हम्म. म्हणलं हाय साहेब, मला काहीतरी करायचंय. हा. मग मला म्हणले तर बघ ही कलर घे हा. आणि आता बरोबर ह्या दिवसात वेन चालू असते बरोबर आहे. आणि हे कलर तुझ्या अंगावर टाक हम्म. आणि यांचा पाठलाग चालू कर. हम्म. ठीक आहे म्हणलं. हम्म. मग पहिला रेडघाटला गेलो. हम्म. पहिलं तिथं रेडघाटला दोघा तिघांनी सांगितलं की बारीक बारीक पिल्ली आता झाल्यात म्हणून. हम्म. रेडघाटला कलर अंगावर टाकला पिल्लांच्या पिलांच्या आणि त्या आईच्या. हा, बर. मग हे कसला कलर? तीन फॉरेस्ट डिपार्टमेंटकडे कलर आहे की तो कलर जात नाही 5-6 महिने बर. हा. किंवा 7-8 महिने कलर जात नाही. हा. त्याच्या अंगावर तसा ती स्फुरदीप्ती आहे, हम्म. अंधारात सुद्धा चमकतोय. बर. हा. तो कलर टाकला मी हा. आणि शेड होतं. हम्म. त्या शेडवर वरच्या बाजूला जाऊन झोपायचं आणि ही संध्याकाळची यायची हम्म. पाण्याला यायची, पाण्याला निघून जायची. महिना 2 महिने 3 महिने हे सगळं बघत- चमकायचं दिसायचं तुम्हाला ते? हा दिसत क्लिअर. अंधारात जसं काजवा चमकतोय तसा तो कलर चमकत होता. रेडियम रेडियमला लाईट मारायला लागते आपण, पण त्याला लाईट मारायची काही गरज नाही. बरं, ते आपल्याला ओळखते. म्हणजे यावेळा आपण शिरगणता करतात ना आता हा. तोच कलर टाकतात, कारण तो वन्य प्राणी परत परत तुमच्या मोजणीत येऊ नये म्हणून. हम्म. आणि असं करत करत गेलो. 3-4 महिने मी आपला बिछाना गुंडाळायचा, तिथं जाऊन झोपायचा. ती आई शिकार करायची, त्या पिलासने आपण खायला आणून द्यायची. हम्म. 3-4 महिन्यानंतर ती काय काय शिकार काय काय असते त्यांची शिकार काय काय असते जनरल? आता बघा हे दिवसाची का फिरत हम्म. नाहीत, जे का बघेल तिकडे माणूस आहे, होय. त्याच्यामुळे ते दिनचर्याचे निशाचर झाले. हम्म. बरोबर आहे. हम्म. आता रात्रीचे शिकार करायचे, हम्म. दिवसाचं माकड वांडर त्याला कुठेतरी लपून बसायचं, वाळलेल्या पाल्यात लपून बसलं की अंगात स्पॉट आहे, त्या कारण माकडाची वांडराची ओळखत नाही. हा. अशा वेळेला माकड वांडर जवळ तर अटॅक करायची नाही, ती धरायची. हम्म. पण जिकडे बघेल तिकडे माणसं असल्या कारण त्याने रात्री दिवसाचं फिरायला प्रॉब्लेम यायला लागला. हम्म. ही रात्रीची यांच्यात सवयीत बदल केला बिबट्याने, सवयीत बदल केला. हम्म. आता माझी रूम होती त्या तबकबागेत. हम्म. एकदा बघा कलेक्टर साहेबांचा कॅम्प होता हम्म. आणि आमच्यातले जे रेंजर होते ते माझ्या खोलीत येऊन बसलेत हम्म. की कलेक्टर साहेब जाईपर्यंत, हम्म. आणि कोणतरी अधिकारी होते. हम्म. आणि एवढ्यात मी काय केलं, बिछाना गुंडाळाने तबकबागेत जाऊन एका झाडाच्या कठड्यावर जाऊन झोपलो. हम्म. आणि अशी झोप लागायला लागली. तो पण मानसिक म्हणून माळे होता, तो पळत आला, चवली उठा म्हणजे काय झालं साहेब मेला. अरे काय झालं साहेबाला? हम्म. अरे त्या बिबट्यानं माकड धरले, साहेब तिथं उभा राहिलाय बॅटरी घेऊन. माझ्या रूमच्या पाठीमाग हम्म. झाडावर माकडं वांढरं बघितली. हम्म. त्या बिबट्यानं काय केलं की वरच्या बाजूला माकडाची वांढराची चावल झाल्यावर बिबट्या काय करतो, लेवल बघायची खाली, हम्म. की मी ओरडलं की झोपेत असल्यावर खाली पडतंय. हम्म. जोरात आरोळी मारायची वाव करून, हा. जोरात आवडून मारल्याबरोबर ती खाली पडलं. खाली पडल्यावर तिनं वांढराला धरलंय हम्म. आणि हे बिचारा जरा असं लेवल लावून होता, जाऊन बॅटरी धरून बसलाय तिथं. हा. ह्याला आणि कोण तिथं जायचं धाडच करणार. मग मी जाऊन त्या साहेब आणि तिथं उभा राहिला, असा खडा चढ उभा राहायला सुद्धा जागा नाही. हम्म. त्यातून त्या साहेबाला खांद्यावर घेतला, खाली घेऊन आलो. हम्म. आणि दुसऱ्या दिवशी जाऊन साहेबाला भेटतो, साहेब रात्री तुम्ही काय करतो? हम्म. अरे नाही रे, हम्म. काय झालं मलाच माहित नाही. हम्म. अरे मग काय चाललंय काय साहेब? म्हणजे डिपार्टमेंटच्या माणसांनी जर असं एखाद्या वन्य प्राण्यांच्या जर हत्या व्हायला पाहिजे, हम्म. तर मग सामान्य माणसांचं काय करायचं? म्हणजे ही त्यांना सवयीत बदल केला तिने. हम्म. ही माकडांच्या वांडराची शिकार रात्रीची करायची तर कशी करायची? हम्म. तर अचानक आरोळी ठोकायची, अरे ठक रात्री ते पडतं ते खाली पडते. त्या 10-12 बसले त्यातले एकाहत्तर खाली पडतच होय. एवढं ते कॅच करायची. हम्म. ही तिने सवयीत बदल करा. बर पण ती हे नवीन- माकड आणि वांडरच राहिली नाहीत आता, हा. सगळे आपल्या ग्रामीण भागात आलीत. ती शेतगावात शिरली सगळ्या गावातच आहेत. आता ती जाणार कुठं मग? हम्म. त्याच्या पाठीमागे ती पण यायला लागली आणि ती पण मिळणं आलेत आता. आता मग सगळ्यात सोपं काय असेल तर कुत्रे. हम्म. बघेल तिकडे सगळीकडे कुत्रीच आहेत ती, हम्म. म्हणून कुत्र्यांची शिकार करायला लागली. म्हणून मी काय लोकांना सांगतोय की आपण ही जी सवय करायला पाहिजे. हम्म. तुम्ही जरी अचानक जवळ गेलात तरी एवढ्या सहज येणार, तुम्हाला डायरेक्ट तुमचा गळा फोडत नाही. जसं भक्ष्य पकडतोय तसं माणसाला कधीही करत नाही. हम्म. एखादा चावा गेल हम्म. म्हणून काय त्यांना आता आपण मारून टाकायचं का? म्हणजे आपल्यात बदल व्हायला पाहिजे साहेब. आणि आमची देशी झाडं हम्म. हळूहळू तुम्ही जी काय परदेशी झाडं लावल्या ती हळूहळू कमी करायला पाहिजेत हम्म. आणि तिथं आपली देशी झाडं लागायला पाहिजे. हम्म. आता तुम्ही पन्हाळ्याच्या आणि जर पावनगडच्या मध्ये बघितलं ना तर नुसती अष्टमी बाबळ आहे. हम्म. तिथं आपल्या इथं साधी जाळी सुद्धा येत नाही. हम्म.
जी करवंदी जाळी सुद्धा जगणं आली, हम्म. तिथे ही वन्य प्राणी तुम्हाला थांबतील कशी? दुसरी गोष्ट, वन खात्याच्या हद्दीत 1972 कायदा झालाय की तुमच्या बांधालगड जरी वन खात्याची जमीन असली तर त्याच्यात आत जंगल कुठलंही नाही, जमीन वन खात्याची मोकळी आहे, त्याच्या आत सुद्धा तुम्ही जायचं नाही परमिशन. का जायचं नाही? तर तुमच्या पायाने एखादा दगड जरी हल्ला तर त्याच्या खाली कोणा ना कोणातरी घर आहे, ते घर मोडायचा अधिकार तुम्हाला नाही. मग तुम्ही गवत देताय कसं मग लोकांशी? आता जी सगळीकडे गवत कापणीची चालू आहे, बघील तिकडे सगळ्या जंगलात सगळी माणसंच आहेत, मग ती बिबटी जाणार कुठं? ऊसात आले तोपर्यंत ऊस तोड चालू झाली, आता बिबटी जाणार कुठं? मग जिथे जिथं पूर्वी कसं होतं खेड्यावर साहेब, आता बिबट्याची मादी फक्त उसातच विते की आत्ताच्या काळात तिची विण्याची ठिकाणं कुठले कुठले आहेत? सवय करून घ्यायला लागली ती आता. पण त्याच्या बाहेर आधी कुठं असायचे? म्हणजे दगडात नाही, दगडात नाही, दगडातच तिचं मूळ जागा. साहेब मी तुमच्या पन्हाळ्याच्या पत्रकारांनी सुद्धा नेऊन दाखवलं 85-86 ला, एक ठिकाणी तरी अशी जागा होती जबरदस्त, पुसाडीच्या समोरच्या 40-40 फुटाच्या दगडाची शेळ आहेत, अशा पडल्यात खाली. अशी पहिली शिळ पडली, त्याच्यात दुसरी शिळ अशी अर्धी आहे माग पाठीमाग अशी आडवी, समजा ही शिळ आहे ती. तर ही पहिली ही लांबडी आहे, ही मध्ये अपुरे आहे, ह्याच्या पलीकडं ही वरची पुढं आली आहे, म्हणजे सावली तयार झाली, ह्याच्यावरची अजून पुढं आली आहे, आणि तिथं पिंपरणीचं एक झाड आहे, मस्त वेग अशी गर्द झाडे आहे, झाडीची सावली, त्या झाडाची सावली तिथं पडली आहे. आणि बोनस म्हणून ही जिथं बसतात तिथं तिरकी बाजू आहे, बोनस म्हणून तिथं एवढा मोठा असं होल आहे, त्यांच्या जागेवरून ओपन झाले, सगळ्या पत्रकारांनी दाखवलंय. आणि ते होल साईडचा एक वगळ आहे, त्या वगळातलं वारं सगळे एकत्र होतं बरोबर तिथं येते. तिथं यायला 100 फूट अंतरावरनं दगडातनं जेव्हा वारा आत येते तेव्हा ती गार तयार होते, म्हणजे एसी लावण्यासारखी जागा बसायची आहे. आणि त्या ठिकाणी आता नॉलेज सिटी झाली आहे. कुठे जाणार बिबटी? मूळ अड्डा कुठं असेल तर ते पुसाडीचा पुढचा, तेच आपण आमचीच करायला लागलोय, तिथंच माणसाचा गलबला चाललाय. म्हणजे जंगलाच्या लगड तुम्ही गव्हर्नमेंटने सुद्धा काय करायला पाहिजे, जरी तुमची स्वतःची शेती असेल तरी जे फार्म हाऊस नावाखाली जे काय नाटक चाललेलं आहे, जे काय दंगातोफा चाललाय, शर्फी चाललेली आहे, आवाज चाललेला आहे, तो सगळा बंद व्हायला पाहिजे, तरच ते प्राणी तिथे थांबणार आहेत. खरं तर डीप फॉरेस्टच्या लगड खुरटं जंगल असतं, आणि खुरट्या जंगलात तृणभक्षी प्राणी. ते मगाशी आपला मुद्दा होता तो बिबट्यांचं ते रंग टाकलेल्यांचा पाठलाग तुम्ही सुरू केला, त्याचं पुढं काय? त्याचं पुढं काय झालं की त्याच्यानंतर तो 8-15 दिवस मला दिसायला मार्ग नाही, आणि तोवर पेपरला बातमी यायला लागली की ज्योतिबाला एमआयच्या मंत्र्याच्या जवळ बिबट्या पिल्ल्यासकट दिसायला लागलाय, की वर्ण लोक बघायला लागले. मग माझ्या लक्षात आलं की हे कुटुंब तिकडे बदलले, आणि मग मी त्या ठिकाणी गेलो, आणि संध्याकाळी तिथे एक जांभळीच झाड आहे, जांभळी झाडावर मचान केलं छोटस, कोणाला काही न समजता, आणि मग बघून जाऊन चौकशी करायला लागलो, तर ही कुटुंब इकडे आलंय. आणि तिथं महिना 1.5 महिना काढला, म्हणजे किती पाठलाग केलाय बघा मी, रात्रभर त्यांच्या मागे राहायचं, दिवसभर झोपून राहायचं. ती मला व्यसनच लागलं त्या बिबट्याच्या मागे. आणि शेवटी त्या आईने एवढं मोठं भांडण काढलं त्या आपल्या बाळांच्या बरोबर, लय मोठं भांडण. त्यांचं दिनचर्या काय असायची तुम्ही बघत असाल? काय करायची ती? काय नाही, सकाळी खडकावर बसायचं, जरासं ऊन खायचं, परत जाऊन विश्रांती घ्यायची, पर्यायच नाही. काय बाकी काय उद्योग काय नाही, शिकार फक्त आईला जायची, आई फक्त शिकारायला जायची, आई शिकारीला जायची, स्वतः शिकार करायची, आपल्या बाळांना आणून द्यायची, आणि जशी जशी बाळ मोठी होतील तसं शिकार अर्धवट मारून आणून पुढे ठेवायची. बर, ह्याला शिकवायचं कसं मी? अर्धवट मारून त्या समोर ठेवायचे, राहिलेले 3 मारायचे, चालू करायचं. बर, ही अशी त्यांची शिकवण्याची पद्धत, रुटीन आहे, ट्रेनिंग आहे. तुम्ही हे ट्रेनिंग बघितलंय? म्हणजे बघितलं किती लहानपणी ती सगळी खेळतील एकमेकाबरोबर, कारण त्यावेळेला कॅमेरेच नव्हतं, ज्यावेळेस सगळं करायचं त्यावेळेला आमच्याकडे कॅमेरे नव्हतं. एवढं मोठं भांडण काढलं, 2 दिवसात ती पिल्ली दिसायची बंद झाली. आणि मग विद्यापीठात गेलो, सुरेश गायकवाड म्हणून एक झोलॉजी प्राध्यापक होते सांगलीला. आता माझं शिक्षण अपुरं, मग डायरेक्ट सांगलीत गेलो, सर असं झालंय, आणि ते बिबट्याची पिल्ली असं झालं, मी आता 5-6 महिने झालं पाठलाग करतो, आता दिसायची बंद झाली. मला म्हणलं अरे दिनकर, त्याच्या आईनं भांडण काढलं. का काढलं? ते आता वयात यायला लागल्यात, वयात आलं त्यांचा वास येतोय, आणि ह्यांच्यातल्या ह्याच्यात मिलन होईल, आणि आंधळी पांगळी मुलं जन्माला येतील म्हणताना आईनं भांडण काढलंय, आणि 4 साईडला 4 पिल्ली पांगून गेलीत ती, आणि त्या भागात जे कोण असेल त्याच्यावरून त्याची मीटिंग होणार.
म्हणजे अलिखित नियम आहेत निसर्गाचे. त्याच्यात आपल्याला आंधळ पांगळ कोण दिसतंय का? नाही दिसत ना. आम्हाला कसं हे सुद्धा ट्रेनिंग आपल्यात मीटिंग हे सुद्धा ट्रेनिंग दिलं जातं त्यांना. ते दिलं जातंय. म्हणजे त्यासाठी ती आई त्यांना अशी हे किती किती अलिखित नियम आहेत बघा. आणि आम्ही मामाची पोरगी आत्तीची पोरगी बघायला लागलोय, मामाचा पोरगा आत्तीचा पोरगा बघायला लागलोय, आमच्यात. आणि मग ते आंधळ पांगळ जन्माला आलं की आम्ही आमचे नातलग बघायला लागलो, तिनं आयुष्य काढायचं आंधळ पांगळ. हे निसर्गाला समजते पण आम्हाला नाही समजलं, आम्हाला नाही कळालं. म्हणून मी गव्हर्नमेंटला सुद्धा चॅलेंज करतोय की परत बिबट्या आला की फक्त मला सांगा आणि एक दोघं माणसं माझ्याबरोबर द्या की तुम्हाला मी कसा धरायचा सांगतो मी. पण तुम्ही तिथे गर्दी जत्रा जमणार की बघायला कॅमेरे घेऊन मोबाईल घेऊन तुम्ही गव्हर्नमेंटने ठरवलं तरी हे ना कुठं अडवायचं, हे जनतेला कुठं घालून. मी काय सांगतोय की तुम्ही पहिले चिलकत दोन हे येणार, फोटोग्राफर येणार, सगळे कॅमेरामॅन येणार. म्हणून मी काय सांगतोय की तुम्ही चिलकत घ्या. पुढच्या जी दोन माणसं आहेत ना त्यांच्या अंगावर तरी हातपाय जाऊ दे. हातापायला कुठे चावलं तर चालेल, पंजा मारला तर चावत नाही, ती पंजाच मारते, डायरेक्ट चावत नाही. काय तेवढ्या जखमा होतील तेवढ्या महिन्याभरात बरा होतो. पण हे करायला पाहिजे पहिलं. आता ती जे वनरक्षक आहेत की नाही तिने आडवी तिडवी धाडस केली आहे बघा. ती समजा यदा कदाचित तो पिंजऱ्यात अडकला नसतात तर त्या पुढच्या कडच्या वनरक्षकांचं काय झालं असतं. आज तुम्ही पारितोषिक घेता लागलाय, सर्टिफिकेट घ्यायला लागलाय. हे जे मंत्री जे आपले जे करायला लागल्यात हे न करता आपल्याला काय गरज आहे, जंगल कसं टिकायला पाहिजे. पुढे आता मगाच झालं ते तुम्ही त्या बिबट्यांचा पाठलाग केला, ती गायब झाली. आणखी असा काय अनुभव तुमचा बिबट्यांच्या संदर्भातला त्याने हाताळल्याचा? तुम्ही पिल्ल काय जवळ हातातली? नाही आता घेता येत नाही. नाही काय? साहेब लय मोठी चूक आहे ती. रस्त्यावर तुम्हाला हरणाचं जरी पिल्ल असलं तरी पण तुम्ही जवळ जाऊ नका. का? समजा हरणाचं जरी पिल्ल असेल, हरिण आपल्याला काय करत नाही, पण त्या पिल्ल्याच्या आसपास समजा एखादा बिबट्याहून बसला असला तर ह्याचा पहिला आपण अंदाज घ्यायला पाहिजे. किंवा बिबट्याची आई रोड क्रॉस करायला लागली आहे आणि माझं बाळ एखादं मागं राहिले, तुम्ही जर 60 जण उचलून जर गाडीत उचलून घ्यायला लागला तर तुमची काय कंडिशन होणार. म्हणून तुम्ही सहजासहजी तिथला अंदाज घेतल्याशिवाय जवळ जाता कामा नाही. त्या आपल्याकडनं जमत नाही. आपण डायरेक्ट म्हणजे हौशीपोटी सगळं चाललंय. जंगलात चालताना काय काळजी घ्यायला पाहिजे? आपण जंगलात चाललोय, जंगल असं नाही, जंगल आहे, जंगलाच्या आजूबाजूचा. आता तुम्ही काय काळजी घ्या? आता आपण आपलं पीकच हे जंगल समजायचंय. नाही पण तिथं आपण कशी जाताना तिकडे काय काळजी घ्यायला खबरदारी? तिथं जाताना ज्यावेळेला निर्मनुष्य ठिकाण असेल, शांत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही गाणं म्हणा. तुम्हाला गाणं म्हणायचं म्हणत असेल तर आता मोबाईलचं डबड सगळ्यांच्याकडे आहे, त्याच्यावर काय ते गाणं लावा. अगदीच काय नसलं तर एक काठी घ्या आणि आपटीत जावा की त्या प्राण्याला त्या व्हायब्रेशनमुळे किंवा त्या आवाजामुळे समजते. ते गवा असू दे, तो बिबट्या असू दे, 100% तुम्हाला ती बाजू देतात आणि त्यांचं ते निघून जातात. पण हे करायला पाहिजे ना आपण, ते आपल्याला जमत नाही. म्हणजे ही प्राणी इतके चांगले आहेत, पण ते आम्ही जाणून घेणार नाही की आपल्याला एकच माहित आहे की पंजा मारला जखमी होतंय. आता आमच्या गावात एक वानर होतं, फक्त लहान मुलं उचलीत होत. 5-6 दिवसाची जन्मलेली मुलं आहेत की नाही ती उचलून घेऊन जायचं. म्हणजे मी ज्यावेळा अभ्यास केला तर असं का करतंय तर आमच्या गावात लोक सांगायला, अरे दिनकर त्याच्याकडे एक बाळ होतं मेल्याला आणि ते वास मारलं तरी टाकीना आणि चुकून एखाद्या घराच्या आड्यावर बसलो होतं पिल्ल घेऊन. ते खाली पडल्यावर लोकांनी तिचे घेतलं आणि लोकांनी नेऊन ते दफन केलं त्याला न दाखवता. त्यावेळेपासून ती लहान मुलं उचलायला लागली. काय चूक आहे तिची मला जरा सांगा. त्याला कळालंच नाही माझं मूल वेल आहे, ते सोडायला तयार नसते लवकर. हे मातृत्व आहे. आणि हे सगळे जे प्राणी येतात ना अंगावर, ज्या सगळ्यात मोठं काय कारण असेल तर ती आई बघा. त्या आईचं मातृत्व आपण जपायला पाहिजे. आणि जे प्राणी आता वन खाते सुद्धा आहेत, आता हे सुद्धा ते बिबट्या सोडत्याला फक्त सह्याद्री मध्ये सोडलाय, कुठं ठिकाण सांगितलेलं नाही. अरे पण सह्याद्रीमध्येच पन्हाळ्याला गवं नाहीत, पण दाजीपूरमध्ये गवे आहेत. आता पन्हाळ्याची आई त्यावेळी बिबट्याला आपल्या बाळासनी शिकी होती, त्यावेळी फक्त आमच्या इथलं रेडकू किंवा वासरू किंवा कुत्र मारायला शिकी होती. हाच बिबट्या जर आपण दाजीपुरात नेऊन सोडला तरी त्या गव्याच्या पिल्लाला रेडकू समजून त्याच्या अंगावर अटॅक करणार, तो पण कळप येतो आणि मारून टाकतोय. अशी घटना घडली, घडलेल्या आहेत, भरपूर घडलेल्या आहेत. त्या फक्त बिबट्या मेळा म्हणायचं, त्याचं आपलं काहीतरी पोस्टमार्टम करायचं आणि जाळून टाकायचा, मारून टाकायचा.
पुरून म्हणजे टाकायचा. तो ज्या पर्यावरणात असतो असतो. तिथलं तिथं कसं जगायचं हे माझ्या प्रशिक्षण आईनं हे प्रशिक्षण त्याला त्याची आई देते. देते आणि ते प्रशिक्षण न देता तुम्ही डायरेक्ट जर कुठंतरी तुम्ही त्याला सोडायला लागला तर काय उपयोग आहे? तुम्ही मला जर सांगा सगळे अभ्यासक असतील प्राण्यांच्या बाबतीत, माझा अभ्यास काय सांगतोय बघा. आता आपण गवे बघतोय, भारतात बघतोय, किंवा ही सह्याद्री सोडून इकडे जायचं तुम्ही गवे बघायचं आसाम मधील ते, त्या गव्याच्या पायाशी पांढरा आहे का बघायचं. आमच्या जे सह्याद्रीचा पट्टा आहे ना गुजरात पासून कन्याकुमारी पर्यंत, सगळे गवे गुडघ्यापासून खाली पांढरे आहेत, शेपूट गोंडा पांढरा आहे, इथं डोक्याला पांढरा टिपका आहे. अरे काय त्याचा विचार करा ना. म्हणजे सह्याद्रीमध्ये सापांचं प्रमाण जास्त आहे आणि त्या सापांना समजावं की रात्रीच्या वेळेला फिरत असताना की पांढरं काहीतरी आलंय आणि सापाने बाजूला जावं. काय सिस्टीम आहे मला जर सांगा. आणि इकडे तुम्ही जसं इकडे आपलं आसामकडे जाल तिथं सापांचं प्रमाण कमी आहे पॉयझनसच्या. ही देण प्रत्येक सजीवाला असते आणि त्याप्रमाणे सजीव तयार होत असतोय. आता तुम्ही मला सांगा, वेस्ट इंडिजचा माणूस आहे, भारतातला माणूस आहे आणि अमेरिकेचा माणूस आहे. अमेरिकेचा माणूस एकदम भोरा आहे आणि अमेरिकेचा माणूस किंवा जिथं बर्फाचे देश आहे तिथं एकही माणूस तुम्हाला टकुले दिसणार नाही, मस्तपैकी केस प्लेन दिसतील. आणि तुमच्यासारखी केस असणारा वेस्ट इंडिजला एकही माणूस नसणार आहे. का तर त्या निसर्गानं तिथं काय केलंय बघा, इथं हाय टेम्परेचर आहे, ही जी केसाची कुरळी उभा राहायला पाहिजे, हवा खिळती राखली त्यातून, म्हणजे हवा खिळती ठेवली निसर्गाने. ही निसर्ग प्रत्येकाला प्रत्येक सजीवाला देत असतोय, त्याला जगण्यात त्याला अधिकार देत असतोय, पण ते अधिकार आम्ही हिरावून घ्यायला लागलोय. बरोबर आहे. खरं तर बिबट्यांच्या ह्या विषयावर तुम्ही खूप अभ्यास केलाय, खूप माहिती घेतली, खूप बोलता येईल. पण किमान आता आजच्या काळात या अशा परिस्थितीत कसं वागायला पाहिजे, कसं माणसाने राहायला पाहिजे, आपलं बिहेवियर कसं ठेवायचं याच्या संदर्भात खूप चांगली माहिती तुम्ही दिली. बिबट्यांच्या संदर्भात सुद्धा खूप चांगली माहिती दिली, म्हणजे जेणेकरून लोकांना आपला व्यवहार कसा असायला पाहिजे, वर्तन कसं असायला पाहिजे, शेताकडे जाताना आपण काय करायला पाहिजे, जंगलात जाताना काय करायला पाहिजे, बिबट्या आपणहून कधी माणसावर हल्ला करत नाही ही एक जाणीव आहे, ती तुमच्या या मुलाखतीतनं तुम्ही वाढवण्याचं काम केलंय. इथं आलात आणि तुम्ही आपलं अनुभव सांगितले त्याबद्दल महाराष्ट्र दिनमनच्या वतीनं धन्यवाद.